राजकारणात शब्द असतात, पण काही वेळा ते गोळ्या ठरतात. अहिल्यानगरच्या मैदानावर गेल्या काही दिवसात असे शब्द धडाधड झाडले गेले. एका बाजूला इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगतापांना चिकनी चमेली म्हणत चितावलं, तर दुसऱ्या बाजूला संग्राम जगतापांनी खुराड बोकड म्हणत MIMच्या नेत्यांना शब्दांनीच फटकारलं. राजकारणात शब्दांची लढाई नवीन नाही, पण ही लढाई वेगळी आहे, कारण यातून बाहेर पडली डेमोग्राफिक जिहादची धगधगती ठिणगी. एका बाजूला हिंदुत्वाची भूमिका घेणारे जगताप आणि दुसऱ्या बाजूला OBC जलील यांचा धर्मनिष्ठ राजकारणाचा मोर्चा. या वादाचा केंद्रबिंदू एकच प्रश्न निर्माण करतो, हा लढा धर्माचा आहे की मतांच्या गणिताचा? आज आपण पाहणार आहोत या वादाची खरी पार्श्वभूमी, OBC जलील यांच्या वक्तव्याचा अर्थ, जगतापांची चीड आणि या सर्वातून उभा राहिलेला राजकीय ज्वालामुखी. नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहिल्यानगरचं राजकारण सध्या अक्षरशः पेटलेलं पाहायला मिळत आहे. एकीकडे MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या सभेला तडाखेबाज प्रत्युत्तर दिला. या संपूर्ण वादाची सुरुवात झाली ती म्हणजे चिकनी चमेली या शब्दापासून, आणि आता पोहोचली आहे ती खुराड बोकड आणि डेमोग्राफिक जिहाद पर्यंत. अहिल्यानगरमधील मुकुंदनगर भागात MIMची सभा रंगली होती. त्या सभेत इम्तियाज जलील यांनी संग्राम जगतापांवर वैयक्तिक टीका करत त्यांना चिकनी चमेली असं संबोधलं होतं. त्यामुळे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये हशा पिकला, पण हा शब्द जगतापांच्या गळ्यात काटा बनून रुतला होता. त्यांनी पुढच्या सभेत MIMवर झडप घातली. एक हैदराबादचं मोठं खुराड बोकड आलं आणि दुसरं छत्रपती संभाजीनगरचं बोकड आलं असं म्हणत त्यांनी थेट OBC आणि जलील यांच्यावर हल्लाबोल केला. सभेचं वातावरण क्षणात पेटलं. ही बोकडं आली, काहीतरी बडबड करत गेली, पण त्यांना 5 मिनिट पुरतील असा इशारा देत त्यांनी MIMला अक्षरशः शब्दांनी चिरडलं. प्रेक्षक टाळ्या वाजवत ओरडले. पण या सगळ्या गदारोळामागे फक्त शब्दांचा वाद नाही, तर एक खोल राजकीय संघर्ष दडलेला आहे. तो संघर्ष म्हणजे डेमोग्राफिक जिहाद या मुद्द्याचा. जगताप म्हणाले, पश्चिम बंगाल आणि मालेगावचं उदाहरण बघा, जिथे हळूहळू लोकसंख्या वाढली, मतदार वाढवले आणि आता मालेगावमध्ये काँग्रेसऐवजी MIMचा आमदार आहे. हीच त्यांची रणनीती आहे. लोकसंख्येच्या जोरावर मताचं गणित बदलणं हीच डेमोग्राफिक जिहादची सुरुवात आहे. या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात धक्का बसला. हिंदुत्वादी भाष्य केल्याने स्वतःच्या पक्षाचे प्रमुख अजित पवारही नाराज झाले. त्यांनी तडकाफडकी जगतापांना नोटीस बजावली. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण द्या असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. याचबरोबर अकोल्यात राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जगतापांविरोधात तक्रार देखील दाखल केली. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी तर थेट अजित पवारांकडे नोटीस नको, त्यांची हकलपट्टी करा अशी मागणी केलेली आहे. आणि त्यामुळं जगताप सध्या दुहेरी संकटात अडकलेलं पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक MIMचा हल्ला, तर दुसरीकडे स्वतःच्याच पक्षातील नाराजी. पण जगतापांनी आपला सूर बदललेला नाही. ते म्हणाले, आम्ही भारतीय नागरिक आहोत, संविधान मानतो, बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करतो, पण ज्यांनी त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केली त्यांच्यावर आम्ही गप्प बसणार नाही. या सर्व घटनेची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर ती समजल्याच्या नंतर हे वातावरण अजून समजून स्पष्टपणे आपल्याला लक्षात येईल. अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका मुस्लिम युवकाला अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. त्याच मोर्चातून जगतापांनी OBC जलील यांच्यावर डेमोग्राफिक जिहादचा स्फोटक आरोप केला. फरीद खान सारख्याने वैयक्तिक भांडणातून केलेल्या कृतीचा निषेध OBC आणि जलील यांनी का केला नाही? ते दोन समाजात तेढ निर्माण करतायत आणि नंतर संविधानाची भाषा बोलतायत असं म्हणत त्यांनी MIMवर हल्ला चढवला. सभेत गर्दी उसळली, घोषणाबाजी सुरू झाली. जगतापांच्या भाषणाने तणाव वाढला, पण समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळाली. राजकीय निरीक्षकांच्या मते ही वक्तव्य फक्त MIMवर टीका नाही, तर अजित पवारांनाही अप्रत्यक्ष संदेश आहे. पक्षात राहून देखील आम्ही हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. या सगळ्या घडामोडीत एक गोष्ट स्पष्ट झाली, अहिल्यानगर आता फक्त निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही, तर तो धर्म विरुद्ध विचारधारा यांचं रणांगण झालेलं आहे.
एका बाजूला MIM ओवीसी जलील यांच्या भाषणातून अल्पसंख्याकांचा मुद्दा मांडत आहे, तर दुसऱ्या बाजूला संग्राम जगताप हिंदुत्व आणि संविधानाचा समतोल राखण्याचा दावा करतायत. पण जनता या वादाकडे वेगळ्याच नजरेने बघायला सुरुवात करत आहे. त्यांना जाणून घ्यायचं आहे की हा संघर्ष समाजासाठी आहे की फक्त मत मिळवण्यासाठी. सभेच्या शेवटी जगताप म्हणाले, आम्ही बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत, पण जो संविधानाचा वापर धर्माच्या राजकारणासाठी करतो त्याला आम्ही माफ करणार नाही. आणि या वाक्यानं संपूर्ण मैदानात घोषणांचा गजर झाला. अहिल्यानगरचा हा वाद आता फक्त 2 नेत्यांचा राहिलेला नाही, तो महाराष्ट्राच्या राजकीय मानसिकतेचा आरसा झालेला आहे. एकीकडे धर्म, भावना आणि ओळख, तर दुसरीकडे सत्ता, रणनीती आणि मतांचं गणित. चिकनी चमेलीपासून खुराड बोकडपर्यंत या वादात शब्दांची जखमा केल्या, पण खरा प्रश्न अजूनही जिवंत आहे. या सगळ्या गदारोळात लोकांचा मुद्दा कुठे आहे? आज राजकारणी धर्मावर भाषण देतात, पण संविधानावर विश्वास ठेवणारे नागरिक गप्प बसले आहेत. जगतापांसारखे काही नेते धर्माचं नाव घेत आपल्या भावनांना आवाज देतात, तर ओवेसी आणि जलील सारखे नेते धर्माचं राजकारण करून आपली ओळख पक्की करतात. पण या संघर्षात हरते ती गोष्ट म्हणजे एकसंध समाजाची भावना. राजकारणात कोण जिंकेल हे पुढे ठरेल, पण आजच्या दिवसाची सत्यता इतकीच, अहिल्यानगरचं राजकारण आता मतांचं रणांगण बनलं आहे, जिथं शब्द शस्त्र आहेत आणि भावना या बारूद बनलेल्या आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.